चिऊ, आज मी तुला वाल्मिकी रामायण याचा 5वा सर्ग सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐक बाळा. काल आपण पाहिलं की लव आणि कुश प्रभू श्रीरामांच्या दरबारात गाण्यासाठी उभे राहिले. त्यांनी वीणेच्या तारा छेडल्या आणि या महान रामकथेला सुरुवात करताना एका महान राजाचं नाव घेतलं. ते म्हणाले, हे रामायण इक्ष्वाकू वंशातील त्या विजयशाली राजांचे काव्य आहे, ज्यांच्या कुळात महाप्रतापी राजा सगर उत्पन्न झाले होते. चिऊ, तुला माहीत आहे का, राजा सगर इतके सामर्थ्यशाली होते की त्यांनीच हा अथांग समुद्र खणून काढला होता. जेव्हा ते प्रवासाला निघत तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे 60,000 पुत्र त्यांना वेढून चालत असत. अशा पराक्रमी राजांच्या परंपरेत हे रामायण जन्मले आहे. लव आणि कुश पुढे म्हणाले, आम्ही आधीपासून अंतापर्यंत या काव्याचे गान करू, ज्याच्या श्रवणाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 4ही पुरुषार्थांची सिद्धी होते. म्हणून आपण सर्व भेदाभेद सोडून हे कान देऊन ऐकावे. त्यानंतर त्यांनी शरयू नदीच्या तीरावर वसलेल्या कोशल देशाचे आणि तिथल्या अयोध्या नगरीचे वर्णन सुरू केले. ही नगरी साक्षात मनू महाराजांनी स्वतःच्या हाताने वसवली होती. चिऊ, कल्पना कर, ही नगरी 12 योजने लांब आणि 3 योजने रुंद होती. तिथल्या विशाल राजमार्गावर रोज सुवासिक फुलांचे सडे शिंपडले जात. ही पुरी एखाद्या अष्टपदासारखी, म्हणजे बुद्धिबळाच्या पटासारखी चौरस आणि अतिशय शिस्तबद्ध होती. अयोध्येत उंच उंच अट्टालिका होत्या, ज्यावर विजयाचे ध्वज सतत फडकत असत. तिथले महाल 7 मजली उंच आणि रत्नांनी जडवलेले होते. अयोध्येच्या 4ही बाजूंना शत्रूसाठी अभेद्य असे खोल खंदक होते. नगरीत ठिकठिकाणी बाजारपेठा होत्या आणि शहराच्या भोवती आंब्याच्या बागा आणि साल वृक्षांची घनदाट वने होती. तिथला ऊस इतका गोड होता की जणू साक्षात ऊसाचा रसच नद्यांतून वाहत असावा. पण चिऊ, अयोध्येचं खरं वैभव तिथल्या वीरांमध्ये होतं. तिथे असे हजारो महारथी होते जे मदोन्मत्त सिंहाची शिकार केवळ आपल्या भुजांच्या बळावर करत. पण ते जितके शूर होते तितकेच दयाळूही होते. जो असहाय्य आहे, जो युद्धातून पळून जात आहे किंवा ज्याला मागे पुढे कोणी नाही, अशा शत्रूवर अयोध्येवासी कधीही शस्त्र उचलत नसत. तिथले ब्राह्मण वेदात पारंगत होते आणि राजा दशरथ स्वतः सत्यात तत्पर राहणारे, सहस्रावधींचे दान देणारे महर्षितुल्य राजे होते. जणू स्वर्गातील इंद्राची अमरावतीच पृथ्वीवर अवतरली होती आणि राजा दशरथ तिचे रक्षण करत होते. तर चिऊ, अशी होती आपली ही वैभवशाली अयोध्या. चिऊ, अशा वैभवशाली नगरीत राहणारे लोक नक्की कसे होते? ते काय खात, कसे वागत? आणि राजा दशरथांचे ते 8 महान मंत्री कोण होते, ज्यांच्या सल्ल्याने हे राज्य चालत असे? हे आपण उद्याच्या 6व्या सर्गात पाहूया. चिऊला ही गोष्ट नक्की आवडेल. तुम्हाला अशी गोष्ट रोज ऐकायची असेल तर आमचा श्री तंत्रम चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.